जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवानुवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाण गदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषुच्चावचेष्वनो, प्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवतरणिका. स्वयंभुव मनुकन्यका झाल्या विश्ववंशावळिका. प्रथमोध्यायनिका चतुर्थस्कंधी तयाचा. द्वितीयोध्यायी दक्ष प्रजापती दुर्वचन बोले शिवाप्रती. तृतीयोध्यायी सती इच्छी यज्ञ महोत्सव. सतीचा अग्निप्रवेश. निवेदिला चतुर्थोध्यायास. वीरभद्रकृत यज्ञविध्वंस. दक्षवध पंचमोध्यायी. ब्रह्मादिक देवता कैलासी प्रसन्न करीते शिवासी, ते षष्ठाध्यायी दक्ष यज्ञपूर्ती सप्तमी. अष्टमोध्यायी ध्रुव वनगमन. नवमोध्यायी ध्रुव तपस्या पूर्ण. उत्तम वध ध्रुव यक्ष रक्षण, ते वर्णन दशमोध्यायी. स्वयंभुवाचा ध्रुवाशी उपदेश. युद्धबंध एकादशोध्यायास. कुबेर वरदान ध्रुवास. विष्णुपदप्राप्ती द्वादशासी. ध्रुववंशवर्णन अंगचरित्र. त्रयोदशी कथा पवित्र. चतुर्दशी वेन विचित्र, जन्मला नष्टात्मा. राजा पृथूचे निर्माण. राज्याभिषेक पंचदशी छान. पृथ्वीशी स्तविती बंदीजन षोडशोध्यायी. पृथुकोप पृथ्वीकृतस्तुती सप्तदशोध्यायी कथाती. पृथ्वीदोहन अष्टादशोध्यायाप्रती. 19 शताश्वमेध. पृथ्वीच्या यज्ञशाळेमधून प्रसन्नत्वे भगवत दर्शन, ते 20व्यात निरूपण. प्रजेशी उपदेश 21. सनकादिकांची पृथ्वीशी
उपदेशाचे 22 तप परलोकगमन 23 महाराज पृथूचे वंशविस्तार पृथूचा प्रचेताशी बोध रुद्राचा 24वा अध्याय त्याचा पुरंजनोपाख्यान 25 पुरंजन गेला शिकारीशी राणी क्रुद्ध झाली 26 चंडवेग धावला लढाईशी 27 कालकन्या कथा पुरंजन स्त्रीरूप झाला अविज्ञातोपदेशे उद्धरला कथाभाग हा 28 केला निवेदन तात्पर्य पुरंजनोपाख्यानाचे 29 वर्णन त्याचे प्रचेतास श्री विष्णूचे 30व्यात वरदान प्रचेताशी नारदोपदेश परमपदप्राप्ती तयास 21व्या अध्यायास अमृतकथा ऐशी हे गोपाल कृष्ण भगवान की जय. आज आषाढ शुद्ध द्वादशी आपण जे या श्रीमद भागवत प्रवचन मालिकेच्या सुरुवातीला आपण पहिले 6 अध्याय जे आहेत ते महात्म्याचे घेतले. भागवताचं महात्म्य त्यामध्ये आपण गोकर्ण आणि धुंदुकारी यांचं चरित्र पाहिलं आणि गोकर्णाने केलेल्या पहिला भागवत सप्ताह जो आहे त्याचंसुद्धा वर्णन पाहिलं. आणि तो जो पहिला भागवत सप्ताह झाला ज्यामध्ये धुंदुकारी मुक्त झालेला होता तो सप्ताह म्हणजे आता जे सुरू आहेत ते दिवस आहेत. आषाढ शुद्ध नवमी म्हणजे परवा झालेली 27 जून या दिवशी मंगळवारी आषाढ शुद्ध नवमी झाली. त्या दिवशी आपण अखंड दासबोध पारण्याचं 34व्या पारण्याची यादी श्री क्षेत्र सज्जनगडावर समर्थ चरणी अर्पण केली. ती आषाढ शुद्ध नवमी त्या दिवसापासून ते आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा या दिवसापर्यंतचा जो सप्ताह आहे तो सप्ताह म्हणजे गोकर्णाने आपल्या बंधू सावत्र बंधू की ज्याचं नाव आपण धुंदुकारी असं ऐकलेलं आहे त्याच्या उद्धारासाठी केलेली ती कथा आहे. आणि आपल्याला माहिती आहे की त्यावेळेस फक्त धुंदुकारीचाच उद्धार झाला इतरांचा झाला नाही. आणि म्हणून पुन्हा भागवत कथा झाली ती श्रावण महिन्यामध्ये पुन्हा शुद्ध नवमी ते पौर्णिमा अशी झाली. या 2 कथा महत्त्वाच्या आहेत श्रीमद भागवताच्या दृष्टीने. कारण कृष्णाचा देह ठेवल्यानंतर पहिली कथा जी झाली ती गोकर्ण आणि धुंदुकारीची नंतर गोकर्ण आणि इतर गावातल्या लोकांसाठी म्हणून झाली. त्यानंतर झाली ती भाद्रपद महिन्यामध्ये झाली. ती झाली शुक परीक्षेचे संवाद ज्याला पृष्ठपदी पौर्णिमा म्हणतो पृष्ठपदी भागवत सप्ताह म्हणतो ती नंतर झालेली आहे. आणि नंतर कार्तिक महिन्यामध्ये पुन्हा शुद्ध नवमी ते पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा अशी 34 कथा झालेली आहे. त्याप्रमाणे आजचा दिवस हा आषाढ शुद्ध द्वादशी. प्रत्येक भागवत सप्ताहामध्ये एक तरी एकादशी आली पाहिजे अशा प्रकारचं नियोजन करावं असं सांगितलेलं आहे. आज आपण अजून एक गोष्ट महत्त्वाची पाहणार आहोत ते म्हणजे समर्थांचे शिष्य असणारे अनंत मौनी जे त्या तामिळनाडूमध्ये असणारा एक भाग अरुणाचल प्रदेश जसं आपला विदर्भ आहे तसं त्या तामिळनाडूमध्ये एक अरुणाचल प्रदेश म्हणून भाग आहे. त्या ठिकाणी अनंत मौनी यांचं वास्तव्य होतं आणि समर्थांनी त्यांना प्रत्यक्ष अनुग्रह दिलेला होता. या अनंत मौनींचेच शिष्य असणारे श्री मेरुस्वामी ज्यांची समाधी मन्यारगुडी या ठिकाणी आहे. आज त्यांची पुण्यतिथी आहे आषाढ शुद्ध द्वादशी. आजच्या दिवशी आपले श्री रामचंद्र महाराज जे मठपती विद्यमान मठपती आहेत भीमस्वामी मठाचे तंजावरच्या ते आज सकाळीच त्या ठिकाणी गेले. दरवर्षी ते त्या पुण्यतिथी दिवशी जात असतात. त्या ठिकाणी पण 5 दिवस राहण्याचा योग मला आला. भागवत आपल्या ग्रंथराज दासबोधाचं पारायणसुद्धा त्या ठिकाणी झालं. या मेरुस्वामींचे 2 ग्रंथ फार महत्त्वाचे आहेत ते म्हणजे राम सोहळा आणि भीमोपदेश हे 2 ग्रंथ आणि अन्य अनेक ग्रंथ त्यांनी रचलेले आहेत. अगदी चांगले पाहण्यासारखे वाचण्यासारखे अभ्यास करण्यासारखे असे ग्रंथ आहेत. आपल्याला दासबोध मनाचे श्लोक आणि आत्माराम या 3मध्येच आपण इतके गुरफटलेले आहोत की इतर ग्रंथ जे आहेत ते वाचायलासुद्धा आपल्याला वेळ नाही. पण आपण वेळ काढून हे ग्रंथ वाचले पाहिजेत हे मला प्रामुख्याने सांगायचं आहे. त्या मेरुस्वामीची आज पुण्यतिथी आहे. आणि दुसरं म्हणजे हे धुंदुकारी आणि गोकर्ण हे जे भागवत आहे तीसुद्धा याच दरम्यान आषाढ शुद्ध नवमी ते पौर्णिमा असं ते झालेलं आहे. आता आपण आजच्या अध्यायाकडे वळूया. स्कंद 4 अध्याय 6 कैलासावर जाऊन ब्रह्मादी देवांकडून महादेवांची मनधरणी. आता आपण मागच्या ह्याच्यात पाहिलं आपण
की त्या ठिकाणी यज्ञ सुरू होता आणि यज्ञाच्या वेळेस निमंत्रण प्रत्यक्ष जावई असणारे महादेव आणि आपली मुलगी असणारी सती यांना दिलेलं नव्हतं. महादेवांच्या इच्छेविरुद्ध सती त्या ठिकाणी गेली. तिने जाताना महादेवाने तिच्यासाठी म्हणून सैन्य पण आपलं बरोबर दिलं, आपली शिष्यमंडळी दिली, स्वतः नंदिकेश्वर गेले आणि त्या नंदीवर बसून सती माता त्या ठिकाणी गेलेली आहे. आणि जसं भाकीत होतं, जसं अगोदर पुढील होणाऱ्या घटना जसं भगवान शंकरांना समजल्या त्याप्रमाणे ते स्वतः गेले नाहीत, पण हिच्या सुरक्षेसाठी म्हणून आपली शिष्यमंडळी बरोबर पाठवली. आणि जसं म्हटलं तसंच झालं. त्या ठिकाणी सतीमातेचा अपमान झालेला आहे आणि तो क्रोध अनावर झाला. आणि आता मी पुन्हा जाऊन आपल्या पतींसमोर भगवान शंकरासमोर पुन्हा जाणार नाही, कारण हा माझा देह दक्षापासून निर्माण झालेला आहे. दक्ष आणि प्रसूती यांची कन्या असणारी ही सती. म्हणून तिने योगाग्नीने आपला देह भस्म केला. ही कथा आपण आत्तापर्यंत पाहिली. आणि मग त्या ठिकाणी जे काही शाप झाले, 3-4 शाप झाले ते आपण पाहिले. आणि मग जे भृगु ऋषी होते त्यांना त्यांच्या दाढी मिशा उपटल्या. त्यानंतर भगदेवता जे आहेत तर त्यांचे डोळे काढलेले आहेत. त्यानंतर पूषा देवता यांचे दात तोडलेले आहेत आणि दक्षाच्या छातीबरोबर बसून त्या दक्षाचं जे डोकं आहे ते सगळं धडाचं वेगळं केलेलं आहे. हा कथाभाग आपण आत्तापर्यंत पाहिला. आणि ही कथा किंवा ही घटना नंतर नारदाने जाऊन भगवान शंकरांना सांगितलेली आहे. आता आपल्याला मैत्रेय या ठिकाणी सांगतात, म्हणजे मैत्रेय विदुरांना सांगत आहेत. मैत्रेय म्हणतात की त्या ठिकाणी देवांचा पराभव झाला, कारण दक्षाच्या बाजूने सुद्धा देव होते आणि देवांची सर्व अंग जे आहे ते छिन्न विच्छिन्न केली गेली. ती कोणी केली तर भगवान शंकराच्या दूताने, भगवान शंकराच्या भक्ताने. त्यामध्ये देव, ऋत्विज आणि अन्य सदस्य हे सगळे त्या ठिकाणी घायाळ झालेले आहेत. स्वतःचा जीव वाचून ते पळू लागले आणि भयभीत होऊन त्यांनी ब्रह्मदेवाकडे ते गेले आणि ब्रह्मदेवांना विनंती केली आणि त्यांना हा सगळा वृत्तांत सांगितला. आता ब्रह्मदेव उपस्थित असताना त्यांच्या समक्षच दक्षाने शंकरांचा अपमान केला आणि द्वेषाने ते बोलू लागले. याची आठवण दक्षाच्या या यज्ञप्रसंगी ब्रह्मदेव आणि सर्वांतर्यामी असणारे नारायण, विष्णू, महानारायण या दोघांना या घटनेची आठवण राहिली आणि म्हणून ते दोघेही या दक्षाच्या यज्ञामध्ये उपस्थित राहिले नाहीत. उपलभ्य पुरैवैते भगवानब्ज संभवः. भगवान अब्ज संभवा. अब्ज म्हणजे कमळ, अंब म्हणजे पाणी, अब्ज संभवः. अब्ज त्या कमळामधून उत्पन्न झालेले भगवान म्हणजे या ठिकाणी ब्रह्मदेव आहेत. नारायणश्च विश्वात्मा न कस्याध्वरम मियतुः. म्हणजे नारायण आणि ब्रह्मदेव हे दोघेसुद्धा ही घटना त्यांना होणार आहे हे माहीत होतं, म्हणून ते दोघेही त्या ठिकाणी उपस्थित झालेले नाहीत. क्षेमाय तत्र सा भूयान न प्रायेण बुभूषताम. म्हणून त्यांच्या प्रतिकाराचा प्रश्नच होत नाही. म्हणजे आता ब्रह्मदेव त्या ठिकाणी या सगळ्या देवतांना सांगायला लागले की देवतांनो, तेजस्वी पुरुषाकडून एखादा अपराध घडला तर त्याच्या प्रतिकाराचा प्रयत्न करणाऱ्या मनुष्याचे कल्याण होत नाही. म्हणजे आपल्यासमोर एखादा अपराध घडत आहे, समोरचा माणूस बलिष्ठ आहे आणि त्याचा प्रतिकार करण्याची आपल्या ठिकाणी शक्ती नाही. असं असताना जर आपण प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तर आपलं कल्याण होत नाही. हे या ठिकाणी ब्रह्मदेव त्या देवतांना सांगत आहेत. तसंच या ठिकाणी झालेलं आहे की दक्षाने अपराध केला महादेवांचा आणि त्या महादेवांचा रोष जो आहे तो ओढवला आणि त्याचा परिणाम म्हणून यज्ञाचा विध्वंस झालेला आहे. दक्षाच्या दुर्वचनाने भगवान शंकर हे अगोदरच विद्ध झाले होते. किंवा की या यज्ञाच्या अगोदर जेव्हा या सगळ्यांची एकत्र भेट झाली की ज्या ठिकाणी दक्षाला असं वाटलं की ब्रह्मदेव तर माझे पिता आहेत, ते उठून उभे राहिले नाही, त्यामध्ये काही आश्चर्य वाटण्यासारखं नाही, कारण ते मला परम आदरणीय आहेत. पण हा शंकर जो आहे, जो माझा प्रत्यक्ष जावई आहे, माझी मुलगी त्यांना दिली, तीसुद्धा या ब्रह्मदेवांच्या सांगण्यावरूनच मी ही माझी मुलगी
या स्मशानामध्ये निवास करणारी आशा भगवान शंकरांना दिली आणि तो माझा जावई झाला आणि त्याप्रमाणे ते माझे शिष्यसुद्धा झाले आणि त्यांनी मला उठून अभिवादन करायला पाहिजे होतं आणि म्हणून ते अद्वा तद्वा बोलायला लागले. त्यांनी भगवान शंकरांचा अपमान केला. भगवान शंकर त्या ठिकाणून निघून गेले. ही कथा आपण 2-3 अध्यायापूर्वी ऐकलेली आहे. आता भगवान रुद्र जे आहेत त्यांच्याबद्दल सांगतात, नाहम न यज्ञो न च यूयमन्ये ये देहभाजो मुनयश्च तत्त्वं विदुः प्रमाणं बलवीर्योर्वा यस्यात्मनं तंत्रस्य क उपायं विदित्सेत. म्हणजे भगवान रुद्र हे स्वतंत्र आहेत, पूर्णपणे स्वतंत्र आहेत. त्यांचे तत्त्व, त्यांची शक्ती, त्यांचा पराक्रम हे तुम्ही आम्ही जाणू शकत नाहीत. प्रत्यक्ष ब्रह्मदेवसुद्धा जाणू शकत नाहीत. म्हणून देवांना असे सांगून ब्रह्मदेव त्यांना आणि प्रजापतींना आणि पितरांना घेऊन आपल्याबरोबर घेतलं आणि ते या सत्यलोकापासून म्हणजे ब्रह्मदेवाच्या लोकांपासून शंकरांचे प्रियस्थान असलेल्या कैलास पर्वताकडे जायला निघाले. आता या अध्यायामध्ये या कैलास पर्वताचं वर्णन खूप विस्तृत असं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. त्या कैलासावर वनस्पती, मंत्र, तंत्र, तप आणि योग या उपायांनी सिद्ध केलेले अनेक सिद्ध पुरुष त्या ठिकाणी राहत होते. त्यांचं ते निवासस्थान होतं आणि जे जन्मतः सिद्ध आहेत म्हणजे अगोदरच्या जन्मी ज्याने सिद्धी प्राप्त केली आहे आणि त्या पुण्याच्या बळावर त्यांना कैलासावर पुन्हा जन्म मिळालेला आहे असे सुद्धा त्या ठिकाणी कैलासावर राहत असतात. स्वतः किन्नर, गंधर्व, अप्सरा यांचंसुद्धा ते निवासस्थान आहे. असं ते कैलास शिखर आहे. या कैलासाच्या बाबतीमध्ये अनेक प्रकारचे वर्णनं या ठिकाणी केलेले आहेत. कैलास शिखर असं आहे की ते रत्नजडित आहे. अनेक धातू असल्यामुळे त्या कैलासाकडे पाहिलं तरी त्याचं रंगबिरंगी रूप आपल्या सर्वांना आवडेल अशा प्रकारचं आहे. अनेक वृक्ष, वेली, झुडपं त्या ठिकाणी आहेत आणि पशु जे आहेत ते झुंडीच्या झुंडी त्या ठिकाणी वावरत असतात. अनेक प्रकारचे मोर मयूर केकाभिरुतम मदाधान म्हणजे मयुराचा केकार जो आहे तो त्या ठिकाणी ऐकू येतो. अनेक प्रकारचे भुंगे, भ्रमर जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी असणाऱ्या फुलांचा गंध शोषण करण्यासाठी गुंजारव करीत असतात. कोकिळेचा पण ध्वनी खूप प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ऐकू येतो. पक्ष्यांची किलबिलाटसुद्धा असते. त्या ठिकाणी ज्या ज्या वनस्पती दिलेल्या आहेत त्यांचं वर्णनसुद्धा या ठिकाणी केले आहे. जवळपास 10-15 श्लोकांमध्ये हे सगळं वर्णन आहे. मंदार, पारिजात, देवदारू, तमाल, आसना, ताड, कांचन आणि अर्जुन असे वृक्षसुद्धा त्या ठिकाणी आहेत. फळंसुद्धा आहेत. आंबा, कदंब, नागचाफा, पुन्नागचाफा, पाटल म्हणजे गुलाबाचं फूल, संस्कृतमध्ये पाटल पुष्पम म्हणतात. अशोक, बकुळ, कुंद, कोरांटी, सोनेरी कमळे, वेलदोडा, दालचिनी, जाई, मालती अशा सुंदर वेलीसुद्धा त्या ठिकाणी आहेत. आता आज आपल्याला या सगळ्या पाहायच्या असतील तर खास करून त्या कर्नाटकामध्ये, केरळामध्ये जावं लागतं आणि आपल्या भाग्याने आपण साताऱ्यामध्ये जातो आणि सज्जनगडावर जायचे आपल्याला घाई असते. त्या ठिकाणी जे आपले श्रीधर स्वामींचे शिष्य असणारे दत्ताबुवा जे आहेत त्यांचा मठ आहे खाली साताऱ्यामध्ये आणि त्या ठिकाणी सुद्धा श्री बाळासाहेब कुबेर म्हणजे शरदराव कुबेर आणि त्यांचे वर्गमित्र असणारे आणि अनुग्रहित म्हणजे आपल्या दत्ताबुवांचे अनुग्रहित असणारे रामकाका त्या ठिकाणी राहतात. तर त्या छोट्याशाच प्लॉटमध्ये त्या मठामध्ये वेलदोडा वगैरे कमळासहित दालचिनीसारख्या वनस्पतीसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी वाढवलेल्या आहेत. त्यासुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे मला असं म्हणायचं की या ठिकाणी आज भारतामध्ये अशा वनस्पती पाहण्यासाठी आपल्याला इकडे तिकडे फिरावं लागतं. पण या सगळ्या वनस्पती त्या कैलासावर उपस्थित आहेत. सरोवर आहेत तर त्या ठिकाणी चंद्रविकासी असे कमळं आहेत की चंद्र उगवला की ते कमळ उगवतं. निळी, पांढरी आणि अनेक जातीची कमळं त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर हरिण, वानर, डुक्कर, सिंह, अस्वल असे प्राणीसुद्धा त्या ठिकाणी आहेत. आणि या कैलासामध्ये 2 नद्या आहेत. नंदा नावाची नदीसुद्धा त्या ठिकाणी आहे आणि अलकनंदा नावाची नदीसुद्धा त्या ठिकाणी आहे. त्याप्रमाणे अलकानगरी ही सुद्धा नगरी त्या ठिकाणी आहे. ही अलकानगरी म्हणजे एक सुंदर अशी नगरी आहे. सौगंधिक वनस्पती त्या ठिकाणी आहेत
आणि ही कुबेरांची नगरी आहे. म्हणून नंदा आणि कालकनंदा ज्या ठिकाणाहून वाहतात त्यामधला हा प्रवेश आहे. या अलकापुरीमध्ये कुबेराची नगरी असल्यामुळे चांदी, सोने आणि बहुमूल्य रत्ने जडवलेले शेकडो वाडे त्या ठिकाणी आहेत, असं त्याचं वर्णन या ठिकाणी केलेले आहे. मग कोकिळ पक्ष्यांचा किलबिलाट आहे आणि भ्रमरांचा गुंजारसुद्धा त्या ठिकाणी आहे. पुष्कळ जवळपास 10व्या श्लोकापासून 30-32व्या श्लोकापर्यंत जवळपास 20-22 श्लोक या कैलासाचं वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे. आता त्या ठिकाणी देवता जेव्हा सगळे जात होते, ब्रह्मदेवसुद्धा बरोबर होते, तेव्हा त्यांना त्या ठिकाणी जाताना एक मोठा वटवृक्ष दिसला. मागे श्रीमद भागवतामध्येच ऐकलं होतं, वटवृक्षाच्या खाली बहुत करून महादेवांचं वास्तव्य असतं. आधी आपण पहा, वडाचं झाड असेल, मोठं झाड असेल तर त्या ठिकाणी महादेवाची पिंड आपल्याला पाहायला मिळते. तिथे आपण जाऊन पूजा अभिषेक करू शकतो. हे अकोल्यामध्ये सुद्धा मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे, आपणही पाहिलेलं असेलच. पण या ठिकाणी कैलासामध्ये जो हा वृक्ष दिसला, वटवृक्ष दिसला, तो किती मोठा होता त्याचं वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे. सयोजन शतोत्सेदः पादोन विटपायतः, म्हणजे तो वृक्ष 100 योजने उंच होता. आता 1 योजनमध्ये आजच्या भाषेमध्ये 12 किलोमीटर अंतर आहे. 100 योजना असा उंच असणारा हा वटवृक्ष आहे. त्याच्या ज्या फांद्या होत्या त्यांचा विस्तारसुद्धा जवळपास 75 योजने होता. 75 योजने. आता या योजनांचा जर अर्थ काढायचा असेल तर तिरुपतीपासून आपलं ते मल्लिकार्जुन आणि मल्लिकार्जुनापासून हैदराबाद हे जे अंतर आहे ना, एवढं अंतर म्हणजे हे 100 योजने, 200 योजने हे अंतर आहे. तर एवढा मोठा वटवृक्ष त्या ठिकाणी देवांनी पाहिला. देवांनासुद्धा आश्चर्य वाटलं, किती मोठा हा वटवृक्ष आहे. आणि वड पाहिलं की त्याला पारंब्या असतात हे आपल्याला माहिती आहे. पण या ठिकाणच्या या वटवृक्षाचं वैशिष्ट्य असं की त्या ठिकाणी पारंब्या नाहीत. त्या वटवृक्षावर कोणतेही पक्षी त्या ठिकाणी निवास करीत नाहीत. त्यामुळे पक्ष्यांचा किलबिलाट नाही, पारंब्या नाहीत, पण फक्त सगळीकडे छाया पसरलेली आहे. पक्ष्यांची घरटीसुद्धा त्या ठिकाणी नाहीत. आणि त्या वटवृक्षाच्या खाली मुमुक्षांना आश्रयभूत अशा त्या वृक्षाच्या खाली भगवान शंकर ध्यानस्थ बसलेले आहेत. ते क्रोधरहित आहेत. आता हे क्रोध शब्द या ठिकाणी या श्लोकामध्ये का आला? कारण ही जी मंडळी देवता जे आलेले आहेत त्या दक्षाकडच्या आहेत, समोर बरोबर ब्रह्मदेवसुद्धा आहेत. आणि त्यांनी तो भगवान शंकराचा क्रोध तो कसा असतो हे त्या ठिकाणी त्याचा अनुभव त्या यज्ञाच्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि म्हणून हा क्रोध शब्द आला की त्या ठिकाणी त्यांनी एवढा क्रोध दाखवला. आपले गण, आपले शिष्य यांच्याद्वारे एवढा मोठ्या या यज्ञाचा विध्वंस त्यांनी केला आणि ते या ठिकाणी शांतपणे बसलेले आहेत. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि, असं ज्यांचं रूप आहे ते क्रोधरहित काळाप्रमाणे. आता काळसुद्धा शब्द आहे आणि क्रोधरहितसुद्धा आहे. काळ म्हटलं की त्याचं तांडव आहे, तांडव म्हटलं की भगवान शंकराचं रूप आहे. तो क्रोध म्हणजे त्यांच्या ठिकाणी असणारा तमोगुण आहे. तमोगुणी देवता म्हणून आपण भगवान शंकरांच्याकडे पाहतो. आणि ब्रह्मदेवांच्याकडे रजोगुणी स्वभाव आहे असं आपण पाहतो. आणि विष्णू जो आहे तो सत्वगुणी देवता आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. पण हे जे 3 गुण या देवतांच्या ठिकाणी आहेत ते काळानुरूप आवश्यकतेप्रमाणे हे या तिन्ही देवता ते गुण धारण करतात. आणि मग आता या ठिकाणी ते ध्यानात बसलेले सगळ्या देवतांनी पाहिलेले आहेत. आता त्यांच्या समक्ष काही ऋषी मुनीसुद्धा बसलेले आहेत. त्यामध्ये सनकादी ऋषी म्हणजे सनंदन हे सुद्धा शांतपणे त्या ठिकाणी बसलेले आहेत. 5 वर्षाचं रूप असणारे हे आपण पाहिलं सनकादी ऋषी 4ही जण. त्याचप्रमाणे यक्ष आणि राक्षसांचे स्वामी आणि म्हणजे मित्र असे कुबेरसुद्धा त्या ठिकाणी भगवान शंकरांची सेवा करत असताना दिसलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ भगवान महादेव जे आहेत ते सर्व विश्वाचे सूरज आहेत, सगळ्यांचेच मित्र आहेत. आणि भगवान शंकरांना कोणाशीही मैत्री नाही किंवा वैरभावसुद्धा नाही. त्यांच्या स्नेहामुळे, त्यांच्या प्रेमामुळे, त्यांच्या ठिकाणी असलेल्या भक्तीमुळे
या सगळ्या देवता, हे सगळे शिष्य जे आहेत त्यांच्या भोवती बसलेले आहेत आणि भगवान शंकर जे आहेत ते त्या ठिकाणी काहीतरी ज्ञानोपदेश त्या ठिकाणी देत आहेत. लोकहितासाठी ते उपासना, तप आणि समाधी याचं साधनांचं आचरण करीत त्या ठिकाणी बसलेले आहेत. भगवान शंकरांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. अंगावर भस्म आहे, दंड आहे, जटा आहे, हरणाजीन आहेत, ही सगळी वस्त्र आहेत. भाळी चंद्र असे धरीला, आपण जे म्हणतो त्याप्रमाणे चंद्रकळा. त्यानंतर प्रत्यक्ष गंगा मातेला सुद्धा त्यांनी आपल्या जटेमध्ये धारण केलेले आहेत. आणि हे भगवान शंकर उपविष्टम दर्भमय्याम वृस्याम ब्रह्म सनातनम नारदाय प्रवोचंतम पृच्छते शृणवताम सताम. ते एका दर्भासनावर बसलेले आहेत. अनेक साधू त्यांचं सगळं प्रवचन जे आहे त्यांचा उपदेश ते ऐकत आहेत आणि नारदाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी देत आहेत. सनातन ब्रह्माचा असा ते उपदेश त्या ठिकाणी करत आहेत. भगवान शंकरांची बसण्याची स्थिती कशी आहे ते सुद्धा या ठिकाणी दिले. कृत्ववरो दक्षिणे सव्यम पादपद्मं च जानुनी बाहुं प्रकोष्ठे क्षम अक्षमाला आसीनम तर्कमुद्रया. म्हणजे आपला डावा पाय उजव्या मांडीवर ठेवलेला आहे आणि डावा हात हा डाव्या गुडघ्यावर ठेवून ते शांततेने त्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि उजवा हात जो आहे त्यामध्ये माळा धारण केलेली आहे आणि हाताने ते ज्ञानमुद्रा धरून बसलेले आहेत. ज्ञानमुद्रा म्हणजे आपला अंगठा आणि हे जे बोट आहे ते असं धरून आपण अनेक ठिकाणी पाहतो. भगवान बुद्धांच्या मूर्तीमध्ये सुद्धा जे पाहतो ती ज्ञानमुद्रा, त्याला काही ठिकाणी तर्कमुद्रा असे म्हणले ते. आणि विरासनामध्ये बसते. विरासन हा एक शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. ते कुबडीचा आधार घेऊन एकाग्र चित्ताने ब्रह्मानंदाचा अनुभव घेत आहेत असे भगवान शंकर त्यांना दिसले. आणि मग ह्या सगळ्या देवता जे आहेत भगवानांना ब्रह्मदेव हसत हसत म्हणतात. ब्रह्मदेव काय म्हणतात त्या ठिकाणी स्तुती करतात. जाने त्वामीशं विश्वस्य जगतो योनि बीजयोः शक्ते हे शिवस्य च परम यत्तत् ब्रह्म निरंतरम. की आपण सर्व जगाचे स्वामी आहात हे आम्ही सर्व जाणतो. कारण विश्वाची योनी म्हणजे प्रकृती आणि या प्रकृतीपासून सगळं निर्माण झालं म्हणून विश्वाची योनी असं म्हटलेलं आहे. आणि त्यामधलं बीज जे आहे ते बीज असणारं भगवान शिवाचं तत्त्व आहे. आणि या सर्वांच्या पलीकडे असणारे आपण आहात. अद्वितीय असं परब्रह्म आपण आहात. आपण कोळ्याप्रमाणे आपल्या सारभूत स्वरूपापासून ही सगळी लीला करत आहात, ही सगळी उत्पत्ती करत आहात. आणि संसाराची उत्पत्ती असो, स्थिती असो आणि संहार असो, या तिन्हीचं श्रेय हे आपणच आहात. आपणच हे सर्व घडवून आणत आहात. म्हणून धर्म आणि अर्थाची प्राप्ती करून देणाऱ्या आणि वेदांच्या रक्षणासाठी दक्षाला निमित्त केलं आणि धर्म आणि अर्थाची प्राप्ती व्हावी म्हणून दक्षाने यज्ञ सुरू केला. त्या यज्ञामध्ये आपणच यज्ञरूपाने प्रगट झाला आहात आणि आपणच घालून दिलेल्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे मर्यादेमध्ये राहून हा यज्ञ करायचा असतो. पण ही मर्यादा दक्ष विसरलेला आहे. आणि दक्ष जरी असले तरी ते आपलीच कृपा त्यांच्यावर आहे. म्हणून दक्षाने जरी अपशब्द बोललेले असते तर त्यांच्याबद्दलचा राग आपण मानू नये असं रिकमेंडेशन घेऊन हे सगळे देवता त्या ठिकाणी महादेवांच्याकडे आलेले आहेत. आणि मग ते म्हणतात की आपलं स्वरूप कसं आहे, आपण कसे आहात, आपला अधिकार कसा आहे की जे महानुभाव आपल्या चरणांवर स्वतःला अर्पित करतात. एक. दुसरं, जे सगळ्या प्राण्यांमध्ये आपणच आहेत हे जे जाणून आहेत आणि सर्व जीवांना जे अभेद दृष्टीने आत्मरूपातच पाहतात. म्हणजे समोर दिसणारा जीव जो आहे ते गाढव आहे का तो हत्ती आहे का ती मुंगी आहे हा भेद न पाहता त्यांच्या ठिकाणी आत्मतत्व जे जाणीव रूपाने जे भगवंताचं तत्व आहे त्यालाच जे पाहतात. उपाधी देहबुद्धीते वाढविते परी सज्जना केवी बाधू शकेते. समर्थ असं सांगतात. म्हणजे माऊलींच्या दृष्टांत जसे असतात सोने आणि अलंकार, हे जरी दोन असले तरी सोन्याहून ते भिन्न नाहीत. अलंकार आकाराने वेगळे असल्यामुळे हा मला आवडतो हा मला आवडत नाही असा भाव पाहणाऱ्याच्या मनामध्ये निर्माण होतो. पण त्या सोन्याच्या दृष्टीने त्यामध्ये कुठलाही फरक नाही. हे जसं आहे तसं या ठिकाणी जे अशा दृष्टीने या सगळ्या विश्वाकडे पाहतात
ते अवैध दृष्टीने जे पाहणारे आहेत त्यांच्यावर मात्र तुम्ही कधीच क्रोध करत नाहीत. आता त्याच्या उलट जे असे आहेत की जे भेदबुद्धी मानणारे आहेत, हा चांगला, हा वाईट, हा आवडणारा, हा न आवडणारा, आणि जे कर्मामध्ये आसक्त आहेत. आता कर्मामधली आसक्ती, कर्माचा हेतू शुद्ध असला पाहिजे. ज्याचे मन शुद्ध नाही, मन चांगले नाही, दुसऱ्याची उन्नती होत असताना पाहून जो रात्रंदिवस त्याच्याबद्दलच विचार करतो आणि त्याच्याबद्दल अपशब्द बोलतो, जो मनामध्ये कुढत असतो, जे मर्मभेद करणाऱ्या दुर्वचनाने दुसऱ्याचे चित्त दुखवतात, म्हणजे बोलून ते दुसऱ्याचं चित्त दुखवतात, त्यांनासुद्धा मारणे उचित नाही असं देवाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. कारण ते आपल्या आपल्या पूर्वकर्मानुसार आधीच मारले गेलेले आहेत आणि जे मारले गेलेले आहेत त्यांना पुन्हा आपण मारणं हे योग्य नाही. म्हणून ते त्या ठिकाणी म्हणतात की ज्याने हा यज्ञामध्ये आपला अपमान केला त्यांच्यावर सुद्धा आपण कृपा करावी, यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. दुस्तर मायेने बुद्धीलाही स्पर्श केलेला नाही, म्हणजे ही माया जी आहे तिने त्या सद्भक्तांच्या बुद्धीला सुद्धा स्पर्श केलेला नाही. आणि पण ज्यांचे मन या मायेमुळे या कर्मामध्ये आसक्त झालेले आहे त्यांच्याकडून जरी अपराध झाला तरी तो अपराध क्षमा करावा, कारण आपण त्यांच्यावर कृपा केलीच पाहिजे असं या ठिकाणी ब्रह्मदेव आणि या सगळ्या देवतांच्या वतीने सगळ्यांना सांगत आहेत. आता या ठिकाणी एक भगवान शंकरांच्यासाठी एक भजन आपण म्हणूया, कारण भगवान शंकरांच्याकडेच हे सगळं निवेदन त्यांनी केलेलं आहे की आपला राग जो आहे तो आपला राग आपण आवरावा. मुक्ताबाईंचा जसा अभंग आहे, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, काम क्रोध मागे सारा. क्रोध जो आपल्याला आलेला आहे तो क्रोध मागे सारा, कारण आपण असा क्रोध धारण केला तर आपल्या भक्तांवर किंवा भक्तांच्या मनामध्ये आपली जी प्रतिमा आहे ती प्रतिमा डागाळल्या जाईल. म्हणून मुक्ताबाई म्हणतात की ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणतात की तुम्ही ताटी उघडा ज्ञानेश्वरा आणि क्रोध जो आहे तो मागे सारा. तसं या ठिकाणी भगवंताला सगळेजण मिळून विनंती करतात की हा जो क्रोध आपल्या ठिकाणी होता, ज्या क्रोधाचा परिणाम म्हणून दक्षाने केलेला यज्ञाचा विध्वंस झालेला आहे आणि तो यज्ञ आपल्यासाठीच केलेला होता आणि पुरुषार्थाच्या प्राप्तीसाठीच केलेला होता, पण त्यामध्ये पूर्वकर्मानुसार यांना अशी बुद्धी का झाली असा सुद्धा प्रश्न आहे की दक्ष जर ब्रह्मदेवाचे साक्षात पुत्र आहेत, मानसपुत्र आहेत, तरी पण दक्षाच्या ठिकाणी द्वेष निर्माण झाला या भगवान शंकरांबद्दल, जे आपले जावईसुद्धा आहेत, आपली मुलगीसुद्धा त्यांना दिलेली आहेत आणि तिन्ही देवतांमधली प्रमुख देवता आहेत, त्यांनासुद्धा द्वेषबुद्धीने बोलणारे हे दक्ष जे आहेत त्यांचा क्रोधसुद्धा आपण क्षमा करावा, अशा ठिकाणी विनंती करण्यासाठी हे सगळे आलेले आहेत. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. रामेश्वराय शिव रामेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर भोले नमः शिवाय. जटाधराय शिव जटाधराय, हर हर भोले नमः शिवाय. सोमेश्वराय शिव सोमेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. कोटेश्वराय शिव कोटेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. अशा प्रकारे या सगळ्या देवतांनी भगवान शंकराची स्तुती केलेली आहे आणि या स्तुतीचा परिणाम म्हणून भगवान शंकर तसे पण ते स्वस्थ असे बसलेले होते, त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा क्रोध नव्हता, कारण ते
कोणालाही आपला मित्र समजत नव्हते आणि कोणालाही आपला शत्रू समजत नव्हते. निस्संग असं ते राहत होते आणि त्यामुळे त्यांच्यावर या बाह्य क्रोधाचा कुठलाही परिणाम त्यांच्यावर झालेला नव्हता. आता या देवतांनी म्हणजे ब्रह्मदेवतांनी त्या ठिकाणी आपलं मागणं, आपण कोणत्या उद्देशाने या ठिकाणी आलो आणि ज्या देवतांना ज्यांचे सगळं शरीर घायाळ झालेलं आहे, ज्यांचा त्या ठिकाणी अनेक प्रकारे अवयवसुद्धा विद्ध झालेले आहेत आणि जे अनेक कष्ट भोगून दुःखाने आता पश्चाताप झाल्यामुळे आपल्याकडे आलेले आहेत, त्या सगळ्यांच्या वतीने ब्रह्मदेव या ठिकाणी विनंती करत आहेत. ते म्हणतात, आपण सर्वांचे मूळ आहात, कारण आपणच सर्व यज्ञ पूर्ण करणारे आहात. हा यज्ञसुद्धा यज्ञरूपाने आपणच त्या ठिकाणी आहुती ग्रहण करीत आहात आणि यज्ञभाग जो आहे तो आपला खरं मिळण्याचा अधिकार आहे, पण या बुद्धिहीन यज्ञकर्त्यांनी तो आपल्याला दिला नाही, म्हणून हा यज्ञ उद्ध्वस्त झाला. ही चूक आता या सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे आणि म्हणून आपणच या मारले गेलेल्या दक्षाचा अपूर्ण राहिलेला यज्ञ हा पूर्ण करावा, करण्याची कृपा करावी, अशी भाषा या ठिकाणी साक्षात ब्रह्मदेवाने वापरलेली आहे. आता ते काय म्हणतात की त्यांची मागणी काय जी आहे ती जीवत्याद्य यजमानोयम प्रपद्येताक्षिणी भगः भृगोः श्मश्रूडिरोहंतु पुष्णोदंताश्च पूर्ववत. 4 प्रकारच्या मागण्या या ठिकाणी प्रमुख केलेल्या आहेत. हा यजमान दक्ष जो आहे, जे आपले सासरे आहेत, जे आपल्याला अपशब्द बोलले, द्वेषाने आपल्याकडे पाहत होते, रागाने द्वेषाने त्यांनी हातपाय आपटत त्या ठिकाणून ते निघून गेले. हा जो भाग आहे ते दक्ष जे आहे ते पुन्हा आता जिवंत होऊ दे. पुढे म्हणतात, भगदेवता जी आहे त्यांना या वीरभद्रांनी उचलून जमिनीवर आपटलं आणि आपटून त्यांचे डोळे काढले होते, कारण त्या डोळ्यांनी ते दक्षाला अनुमोदन देत होते की तू जर या भगवान शंकरांचा द्वेष करीत आहेस तो अगदी बरोबर आहे, आणि म्हणून ते डोळे मिचकावून त्यांच्याकडे पाहत होते. म्हणून त्यांचे डोळे या माझ्या शिष्याने काढलेले आहेत आणि त्या भगदेवतेला पुन्हा नेत्र येऊ दे. जे भृगु ऋषी होते, ज्यांनी ब्रह्मा विष्णू महेश या तीनही देवतांची परीक्षा पाहिली आणि त्यामध्ये श्रेष्ठ कोण हे ज्याने शोधून काढलं, अशा श्रेष्ठ भृगु ऋषींना ते सुद्धा या दक्षाच्या अपराधामध्ये सामील झालेले होते आणि सारखे ते आपल्या दाढी मिशांवर हात फिरवून दक्षाला अनुमोदन देत होते. त्यांच्या दाढी मिशासुद्धा या वीरभद्राने उपटलेल्या आहेत, तर त्यांना पुन्हा त्या दाढी मिशा परत येऊ दे. आणि पूषा जो आहे, पूषा देवता जे आहे, त्या पूषाचे दातसुद्धा पाडलेले आहेत, म्हणून त्यांना पहिल्याप्रमाणे पुन्हा दात येऊ दे. त्यामुळे ज्यांचे दात गेलेले आहेत माझ्यासारखे, त्यांना पुन्हा दात बसवण्याची सोय जी आहे ती आधी झालेली आहे. हे सुद्धा त्या यज्ञामध्ये जो काही अपराध झाला त्याचंच प्रायश्चित्त म्हणून आणि आता ती आठवण राहावी म्हणून हे सगळ्या गोष्टी विज्ञानामध्ये झाल्या असं मला तरी वाटतं. मग ते पुढे म्हणतात, हे रुद्रदेवा, शस्त्रास्त्रांनी आणि दगडांच्या माऱ्याने, आपण पाहिलं मागच्या अध्यायामध्ये, ही सगळे देवता जे आहेत अनेक प्रकारचे शस्त्र घेऊन आलेले होते, शंकराचे गण जे आहेत, आणि दगडं जे आहेत ते सुद्धा मारत होते. आणि त्यांच्या माऱ्यामुळे ज्या देवता आणि ऋत्विज म्हणजे जे ह्या प्रत्यक्षपणे या यज्ञाचं संचालन करतात, यज्ञामध्ये आहुती देतात, त्यांचंसुद्धा शरीर घायाळ झालं होतं. आता हे जे घायाळ झालेलं आहे ते तुमच्या कृपेने पुन्हा बरे होत. आता हे वाचलं की पुन्हा आपल्या रघुनाथ स्वामींच्या पोथीची आठवण येते. रघुनाथ स्वामींच्याकडे काही दुष्ट प्रवृत्तीचे लोक घोड्यावर बसून ते येत होते आणि येत असताना त्यांच्या ठिकाणी भ्रम निर्माण करण्यासाठी प्रत्यक्ष रामरायाने एक वेगळं रूप घेतलं आणि त्यांना त्या ठिकाणून थांबवलं. आणि मग ते जेव्हा परत जायला लागले तेव्हा परत जात असताना त्यांना काही समजलं नाही आणि कुठून तरी बाण येत होते आणि त्यांचे शरीर सगळे घायाळ होत होती, त्यांचे घोडेसुद्धा मरून पडत होते. आता हे बाण कुठून आले हे सुद्धा त्यांना समजलं नाही. आणि मग रघुनाथ स्वामींच्या विनंतीने, रामरायाच्या कृपेने
त्यांचं जे शरीर आहे, जे सगळं रक्तबिंबाळ झालेलं होतं, त्या शरीरावरून रघुनाथ स्वामींनी हात फिरवल्याबरोबर त्यांच्या सगळ्या वेदना क्षमवल्या आहेत, शांत झालेल्या आहेत. तसं या ठिकाणी विनंती केली की शस्त्रास्त्रांनी दगडाच्या माऱ्याने ज्या ज्या देवता ऋत्विज यांचे शरीर घायल झाले होते ते पुन्हा चांगले बरे होत, असं सुद्धा त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने मागणी केलेली आहे. आता यज्ञ पूर्ण झाल्यावर, कारण मागच्या वेळेस आम्ही चुकलो होतो, म्हणून आता यज्ञ पूर्ण झाल्यावर यज्ञाचा जो शेष भाग आहे तो जसा महादेवांना प्राप्त व्हायला पाहिजे तसा तो आपलाच आहे आणि तो आपल्याला प्राप्त होईल. आणि म्हणून आजचा हा यज्ञ आपल्याच सहकार्याने, आपल्याच कृपेने हा पूर्ण होवो अशी प्रार्थना त्या ठिकाणी केलेली आहे. एष ते भद्रभागोस्तु यदुच्छिष्टोध्वरस्य वै यज्ञस्ते रुद्रभागेन कल्पताम अद्य यज्ञहन. म्हणून तो यज्ञ पूर्ण हो अशा प्रकारे या ठिकाणी कैलासावर जाऊन ब्रह्मादी देवांकडून श्री महादेवांची मनधरणी केलेली आहे. आता ते महादेवाचं आहे, त्यांना आशुतोष हा जो शब्द आहे तो अगदी योग्य असा शब्द आहे. आशुतोष म्हणजे त्यांना अर्पण केलेल्या साध्या साध्या पाण्याने सुद्धा जे आपलं सर्वस्व दुसरं देतात असे ते भगवान शंकर आहेत आणि ते त्यामुळे ह्या अपराध्यांना नक्कीच क्षमा करतील असं म्हणून त्या सगळ्या देवतांना त्या ठिकाणी समाधान झालेले आहे. आणि आता प्रत्यक्ष महादेव हे त्या दक्षाच्या यज्ञाच्या ठिकाणी येऊन त्या यज्ञाची पूर्तता कशी करतात हे आता पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्या आपण तो अध्याय पाहणार आहोत. तो 7वा अध्याय आहे, दक्ष यज्ञाची पूर्तता. याप्रमाणे हा अध्याय या ठिकाणी समाप्त होतो आहे. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां चतुर्थस्कंदे रुद्र सांत्वनम नाम षष्ठोध्याय. भगवान रुद्रांचं सांत्वन करणं, त्यांना जो क्रोध झाला आहे तो क्रोध त्याने त्याग करावा आणि सगळ्यांवर पुन्हा कृपा करावी आणि दक्षाचा यज्ञ पुन्हा पूर्ण व्हावा. दक्षाचा जे त्यांचं शिर जे आहे ते धडा वेगळं केलेलं होतं वीरभद्राने, ते पुन्हा त्यांना ते शिर प्राप्त व्हावं आणि दक्षाकडूनच हा यज्ञ व्हावा, दक्षावर आपण कृपा करावी, हे सगळं सांगण्यासाठी हे सगळ्या देवता ब्रह्मदेवांना मोठं करून, ब्रह्मदेवांना समोर करून त्या ठिकाणी कैलासावर गेलेल्या होत्या. आता उद्याच्या अध्यायामध्ये आपण दक्ष यज्ञाची पूर्तता कशी झाली हा भाग आपण पाहणार आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. गोपाल कृष्ण भगवान जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता, आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे ते सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी की अगहरणी, भवजलतरणी ती पतिता, आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता देहाता, आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंसची तेथ. श्लोक सुकमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता,
आरती करी तुझ भगवंता, अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा, मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकारांचा, जणुबोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरिता, समहर्ता, आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रितापदाती चिरये शांती, नाथही वदती रामपदी ठेवी माथा, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय जय रघुवीर समर्थ, गोपाल कृष्ण भगवान की जय.